नमस्कार. मी प्रिया. तुम्हा सर्वांचं माझ्या पुस्तकांच्या विश्वात मनापासून स्वागत. गेल्या भागामध्ये आपण लेखक जिम कॉर्बेट यांच्या कथेचा काही भाग बघितला आहे. आज आपण त्याच कथेचा पुढचा भाग बघणार आहोत. मला खात्री आहे की ती कथा तुम्हाला नक्कीच आवडली असणार. मला आवडलेल्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला माझ्या कथा कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्यांचंसुद्धा नक्कीच स्वागत आहे. चला तर बघूया आपण पुढची कथा. वाघिणीने ज्या घडीपाशी त्या महिलेला मारलं होतं तिथे ते पोहोचले. आता पुढे काय करायचं या महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांच्यामध्ये सुरू असलेल्या चर्चेमध्ये साधारण 30 यार्डावरच्या झाडाझुडपातून आलेल्या डरकाळीने व्यत्यय आणला. ही डरकाळी ऐकून त्यांच्यातला एक जण मागे वळला आणि गावाच्या दिशेने सैरावैरा धावत सुटला. त्याच्यामागून सगळेच धावत सुटले. दमून थांबल्यावर थोडा श्वास घेत त्यांच्यातल्या प्रत्येकाने माझ्या आधी तूच धावायला सुरुवात केलीस आणि सगळा गोंधळ झाला असे एकमेकावर आरोप केले. प्रत्येक जण धैर्यवान असल्याचा प्रत्येकाचा दावा होता आणि कोणीच घाबरलेलं नव्हतं. तर वेळ न घालवता परत जाण्याचा आणि त्या महिलेची सुटका करण्याचा मुद्दा उपस्थित होईपर्यंत सगळ्यांची मोठमोठ्याने भांडणं होत राहिली. मग तिथे परत जायची सूचना स्वीकारली गेली. सगळ्यांनी घडीपर्यंत जाण्याचा आणि घाबरून धावत परत येण्याचा प्रकार 3 वेळा झाला. तिसऱ्या वेळी ते गेले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने बंदूक चालवली आणि वाघीण डरकाळी फोडत बाहेर आली. त्यानंतर मात्र शहाणपणाचा विचार करत त्या महिलेची सुटका करण्याचा प्रयत्न सोडून देण्यात आला. त्या बंदूक चालवणाऱ्या माणसाने हवेत बार काढण्याऐवजी झाडाझुडपात का काढला नाही या मी विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला की वाघीण आधीच खूप चिडलेली होती. तिला चुकून गोळी लागली असती तर तिने मला नक्कीच ठार मारलं असतं. वाघिणीचे काही ठसेबिसे दिसण्याच्या अपेक्षेने त्या दिवशी सकाळी मी जवळजवळ 3 तास गावाभोवती फेऱ्या मारत घालवले. असं फिरत असताना आत्ताच तिची गाठ पडते की काय अशी भीती मलाही वाटत होती. दरीमध्ये खूप झाडं होती. अंधार असलेल्या एका ठिकाणी झुडपाभोवती फिरत असताना वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांचा एक थवा अचानक आवाज करत उडाला आणि आपलं हृदय बंद पडते की काय असं मला वाटलं. अर्थात असं काहीच घडलं नाही. माझ्या माणसांनी जेवायला बसण्यासाठी अक्रोडाच्या झाडाखालची जागा साफसूफ करून घेतली होती. नाश्त्यानंतर गावच्या प्रमुखाने मला गव्हाच्या पिकाच्या कापणीचं काम करणाऱ्या लोकांना संरक्षण पुरवण्याची विनंती केली. लोक अतिशय घाबरलेले असल्याचं त्याने मला सांगितलं. ते घरातून बाहेरच पडायला तयार नव्हते. त्यामुळे मी थांबलो असतो तरच कापणी होणार होती, अन्यथा होणार नव्हती. अर्ध्या तासानंतर माझ्या माणसांच्या मागे सगळं गाव गव्हाच्या कापणीसाठी बाहेर पडलं आणि मी रायफल घेऊन त्यांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो. संध्याकाळपर्यंत 5 मोठमोठ्या शेतांमधून गहू कापून जमा करण्यात आला. घराजवळ असलेले 2 पट्टे बाकी ठेवण्यात आले होते. इथलं काम करून घेण्यात काही अडचण येणार नसल्याचं गावच्या प्रमुखाने मला सांगितलं. त्याबरोबरच गावची बरीच स्वच्छताही झाली आणि खास मला वापरण्यासाठी दुसरी एक खोली देखील देण्यात आली. तिला एक दार होतं पण हवा खेळती राहण्याची काहीच सोय नव्हती. मग दार उघडं ठेवून तिथे काही काटेरी झुडपं मी टाकून घेतली. त्यामुळे वाघीण माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नव्हती. तसंच दार उघडं ठेवून मी झोपलो असतो तर मला चांगला वाराही मिळणार होता. आदल्या दिवशी न मिळालेल्या झोपेचा कोटा मी अशा पद्धतीने पूर्ण करून घेतला. माझ्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये जणू प्राण फुंकला जायला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांनी जरा जास्तच मोकळेपणाने वावरायला सुरुवात केली. असं असलं तरी मला ज्या गोष्टीचं जास्त महत्त्व वाटत होतं त्या मला सगळं जंगल दाखवा या विनंतीचा त्यांनी पुनर्विचार करण्याइतपत त्यांचा विश्वास मी अजूनही जिंकू शकलो नव्हतो. आसपासच्या मैलोगणिक परिसराचा अगदी प्रत्येक फूट या लोकांना परिचित होता
आणि त्यांची इच्छा असती, त्यांना वाटलं असतं तर वाघिणीला शोधण्याचा नेमका परिसर किंवा तिच्या पावलांचे ठसे बघायला मिळण्याची शक्यता असणाऱ्या नेमक्या जागा ते मला सांगू शकले असते. पण ती नरभक्षक वाघीण तरुण होती की वयस्कर ही माहिती अजूनपर्यंत मिळालेली नव्हती. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीचा उपयोग झाला असता असं वाटत होतं. तिचे ठसे अभ्यासून ही माहिती मिळवता आली असती. त्या दिवशी सकाळचा चहा झाल्यानंतर मी गावकऱ्यांना विचारलं, माझ्या माणसांसाठी मांसाहारी जेवण हवं आहे, तर मला घोरुलची, म्हणजेच एक पहाडी बोकड असतं त्याला घोरुल असं म्हणतात, तर मला घोरुलची शिकार कुठे करता येईल. ते गाव पूर्व पश्चिम पसरलेल्या एका डोंगर रांगेच्या कडेवर वसलेलं होतं. मी खालच्या बाजूला ज्या रस्त्यावर रात्र घालवली होती तेथे उत्तरेकडे असलेल्या उतारावर गवताळ भागात भरपूर घोरुल सापडले असते असं मला सांगण्यात आलं. मला ती जागा दाखवण्यासाठी अनेक जण स्वेच्छेने यायला तयार झाले. त्यांचा प्रतिसाद पाहून झालेला आनंद व्यक्त न करता मी त्यांच्यामधून 3 जणांची निवड केली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथे खरोखरच घोरुल सापडले तर माझ्या माणसांसाठी 1 आणि गावासाठी 2 घोरुलांची शिकार करून आणेन, असंही मी गावच्या प्रमुखाला सांगितलं. तो रस्ता ओलांडून आम्ही पुढे गेलो आणि त्या डोंगरामधून खाली उतरलो. अर्थात आमच्या डावी उजवीकडे आमचं एकदम बारीक लक्ष होतं, पण आम्हाला वाघ सदृश्य काहीच दिसलं नाही. दरीमध्ये अर्धा मैल खाली उतरल्यानंतर 2 उतार जिथे एकत्र येतात अशा ठिकाणी उजवीकडे उतारावर भरपूर खडकाळ आणि गवताळ जागा दिसत होती. मी तिथे थोडा वेळ बसून उताराचं निरीक्षण करायला सुरुवात केली. माझ्या मागे एक पाईन वृक्ष होता, त्याला मी टेकून बसलो. समोर असलेल्या डोंगरात उंचावरची हालचाल माझ्या डोळ्यांनी टिपली. पुन्हा तीच हालचाल जाणवली. तेव्हा मी नीट बघितलं तर एक घोरुल आपले कान हलवत उभं होतं. ते गवतामध्ये उभं होतं आणि त्याचं फक्त डोकंच तेवढं मला दिसत होतं. माझ्या बरोबरच्या माणसांनाही ही हालचाल दिसली नव्हती. त्यांनी नीट लक्ष देऊन बघायला सुरुवात केल्यावर त्याचं डोकं हलणं थांबलं. आसपासच्या वातावरणात त्याचा रंग असा मिसळून गेला होता की आता त्याला या सगळ्यामधून शोधणं शक्य नव्हतं. ते नेमकं कुठे होतं याची कल्पना देऊन मी त्यांना खाली बसायला सांगितलं आणि माझ्या हालचालींचं निरीक्षण करायला सांगितलं. माझ्याकडे मार्टिनी हेनरी ही जुनी रायफल होती. अतिशय अचूक नेम लागण्यासाठी ती प्रसिद्ध होती. आमच्यामधलं अंतर साधारणपणे 200 यार्डांचं होतं. खाली झोपून जमिनीवर आलेल्या पाईन वृक्षाच्या मुळावर मी माझी रायफल ठेवली. काळजीपूर्वक नेम धरला आणि गोळी झाडली. काडतुसांमधल्या काळ्या पावडरीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे मला काहीच दिसत नव्हतं. माझा नेम बहुधा एखाद्या खडकावर किंवा पालापाचोळ्यावर लागला असल्याचं माझ्या माणसांनी मला सांगितलं. त्याच जागेवर बसून मी रायफलमध्ये पुन्हा बार भरला. मी आधी ज्या जागेवर नेम धरला होता त्याच्या खाली गवतात मला हालचाल दिसत होती. तिथेच मला घोरुलचा पार्श्वभाग दिसला. ते गवतातून पूर्ण बाहेर आलं आणि त्याने डोंगर उतारावरून खाली गडगडत यायला सुरुवात केली. अर्ध्यावर खाली आल्यावर ते घनदाट गवतात दिसेनासं झालं. त्याच्या या धडपडीमुळे गवतात पडलेल्या 2 घोरुलांना सावधगिरीचा इशारा मिळाला आणि त्या गवतातून बाहेर येऊन ती वर डोंगराच्या दिशेने धावायला लागली. आता ती अधिक जवळच्या टप्प्यात होती. माझ्या समोरच्या पानामधून मी नीट लक्ष केंद्रित केलं. त्या दोघांपैकी आकाराने मोठ्या असलेल्या घोरुलाचा वेग कमी व्हायची वाट बघायला लागलो. तो कमी होताच मी त्याच्या पाठीत गोळी झाडली. त्याबरोबर दुसऱ्या घोरुलाने तिरपं वळून डोंगराच्या दिशेने धावायला सुरुवात केली. तेव्हा मी त्याच्यावर गोळी झाडली. कधी कधी असं होतं, अशक्य वाटणारी एखादी गोष्ट देखील करणं शक्य होऊन जातं. फारशा आरामदायी नसलेल्या काहीशा अडचणीच्या जागेत पडून वरच्या दिशेने 60 अंशाच्या कोनात 200 यार्डांवर गळ्याचा फक्त लहानसा पांढरा ठिपका दिसत असलेल्या त्या घोरुलवर गोळी झाडल्यावर नेम बरोबर लागण्याची 10 लाखात 1 देखील शक्यता नव्हती. पण तरीही त्या गोळीचा नेम बरोबर लागला आणि निमिषार्धात ते घोरुल मरून पडलं.
डोंगर कडांवरून घरंगळत छोट्या दऱ्या आणि दगड पार करत ते त्याच्या 2 साथीदारांजवळ येऊन पडलं. त्या 2 साथीदारांमुळे वाटेमधलं गवत दबलं गेलं होतं. अशा पद्धतीने त्या दरीत ती 3 जनावरं आमच्या पुढ्यात येऊन पडली. रायफलचा अशा पद्धतीने वापर झालेला कधीच बघितलेला नसल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या त्या माणसांचे चेहरे बघणं मोठं आनंददायक होतं. त्या क्षणी सगळेजण जणू त्या नरभक्षकाला विसरले आणि तिन्ही घोरूल उचलून नेण्यासाठी गडबड गोंधळ करू लागले. आमची ही मोहीम अनेक अर्थांनी यशस्वी ठरली. घोरूलचं मांस मला सगळ्यांनाच देता तर आलंच, पण त्याचबरोबर सगळ्या गावाचा विश्वास जिंकता आला. माणसांना शिकार कथांमध्ये असलेलं औसुई कधीच कमी होत नाही. त्यामुळे माझ्या बरोबर आलेल्या 3 माणसांनी घोरूल चोलून त्याचे वाटे करताना आपल्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव दिला. मोकळ्या जागेत बसून नाश्ता करत असताना मी एका मैलावरून घोरूलला कशी गोळी घातली होती, माझ्या जादूच्या रायफलने घोरूलांना नुसतं मारलंच नव्हतं तर माझ्या पायाशी देखील कसं आणून टाकलं होतं, याची वर्णनं ऐकून त्या तिघांच्या भोवती जमलेल्या गर्दीने टाकलेले सुस्कारेही मला ऐकू येत होते. मला कुठे जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी किती माणसं सोबत लागणार होती असं गावच्या प्रमुखाने मला दुपारच्या जेवणानंतर विचारलं. माझ्यासोबत शिकारीला आलेल्या मधल्या 2घांची निवड तिथे चक्रा मारणाऱ्या उत्साही लोकांच्या गर्दीतून मी केली. नरभक्षक वाघिणीने केलेल्या शिकारीची सगळ्यात अलीकडची दुर्दैवी घटना जिथे घडली होती त्या जागेची पाहणी करण्यासाठी मी त्यांना घेऊन निघालो. या डोंगराळ भागात हिंदू लोक राहतात आणि ते मृतदेहाचं दफन करतात. त्यांच्यामधल्याच कुणाला तरी नरभक्षक वाघाने अशा पद्धतीने मारलेलं असतं तेव्हा मृत व्यक्तीचं दफन करण्यासाठी तिच्या नातेवाईकांना तिच्या शरीराचा थोडासा भाग, मग तो अगदी हाडाचा एखादा तुकडा का असेना, मिळवणं क्रमप्राप्त असतं. त्या महिलेचा दफनविधी अजून व्हायचा होता. आम्ही त्या जागेवर जायला निघालो तेव्हा तिच्या शरीराचा मिळेल तो भाग घेऊन येण्याची तिच्या नातेवाईकांनी आम्हाला विनंती केली. मला अगदी लहानपणापासूनच वाचनाचा, जंगलातल्या खुणांचा अर्थ लावण्याचा छंद आहे. ती महिला जेव्हा मारली गेली होती तेव्हा तिथे उपस्थित असलेले साक्षीदार मला भेटले होते, पण साक्षीदारांवर नेहमीच विसंबून राहता येत नाही. उलट जंगलातल्या खुणा याच घडलेल्या घटनेच्या खऱ्याखुऱ्या नोंदी असतात. घडीच्या बाजूने झाडाच्या दिशेने आल्याने वाघीण इतरांना दिसू शकली नसण्याची शक्यता असल्याचं त्या ठिकाणी पोहोचल्यावर आणि जमिनीवर एक नजर टाकल्यावर माझ्या लगेचच लक्षात आलं. झाडाच्या खाली असलेल्या घडीत प्रवेश करून पाहणी केल्यावर मला जमिनीवर तिच्या पायांचे ठसे दिसले. ते खालच्या दिशेला असलेल्या 2 मोठ्या दगडांच्या दिशेने गेले होते. त्या ठशांवरून ती वाघीण असल्याचं आणि तिच्या आयुष्याचा सर्वोत्तम काळ संपून उतरणीचा सुरू झाल्याचं दिसून येत होतं. शिकारीच्या वेळी वाघीण दरीतून वर येऊन झाडापासून साधारण 10 यार्ड अंतरावरच्या दगडाच्या मागे थांबून ती महिला झाडावरून खाली उतरण्याची वाट बघत राहिली होती. त्या महिलेची हवी होती तेवढी पानं सगळ्यांच्या आधी तोडून झाली होती. ती साधारण 2 इंची फांदीच्या आधाराने खाली उतरत असतानाच वाघीण सरपटत पुढे आली होती आणि मागच्या पायांवर उभं राहून तिने त्या महिलेचे पाय पकडले होते आणि ओढत तिला घळीत नेलं होतं. त्या दुर्दैवी महिलेने फांदीला किती घट्ट धरून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला होता ते त्या फांदीकडे बघून समजत होतं. झाडाच्या खडबडीत चालीला तिच्या तळ हाताच्या कातडीचा घासला गेलेला भाग लागला होता. वाघिणीने तिला जिथे मारलं होतं तिथे त्यांच्यामध्ये झालेल्या झटापटीच्या खाणाखुणा दिसून येत होत्या. साकळलेल्या रक्ताचा एक मोठा डाग दिसत होता. तिथून माग घेत आम्ही निघालो. सुकलेले डाग दरीपर्यंत आणि नंतर पलीकडच्या बाजूला गेलेले दिसत होते. दरीतून बाहेर पडल्यावर पुढे एका झुडपात ती जागा सापडली जिथे वाघिणीने आपली शिकार खाऊन टाकली होती. नरभक्षक वाघ वा वाघीण माणसाचं डोकं, हात आणि पाय खात नसल्याची एक लोकप्रिय समजूत आहे, पण ती चुकीची आहे. नरभक्षकांच्या खाण्यामध्ये व्यत्यय आणला नाही तर ते रक्ताळलेल्या कपड्यांसह सगळं खात असल्याचं मी एका प्रसंगी बघितलं आहे.
अर्थात ही एक वेगळीच कहाणी आहे. तिच्याबद्दल पुन्हा कधीतरी. इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की जीन कॉर्बेट यांच्या कथा या ऐकायला आणि वाचायला जितक्या रोमांचक रोमहर्षक असतात, तितकंच त्यांच्या अनुभव समृद्ध ज्ञानातून अतिशय मोलाची माहिती देत असतात आणि आपल्या ज्ञानात अतिशय मौल्यवान भर घालत असतात. या जागेवर आम्हाला त्या महिलेचे कपडे आणि काही हाडं मिळाली. ते सगळं आम्ही आमच्या सोबत आणलेल्या स्वच्छ कापडात गुंडाळून घेतलं. एकूण शरीराचा भाग म्हणून ही हाडं अगदी थोडी असली तरी ती दफनविधीसाठी पुरेशी होती. आता या महिलेच्या अस्थी गंगामातेला अर्पण करता येणार होत्या. चहा घेतल्यानंतर मी आणखी एका दुर्घटनास्थळाला भेट दिली. एका सार्वजनिक रस्त्यामुळे मुख्य गावापासून वेगळा झालेला तो काही एकरांचा परिसर होता. या जागेच्या मालकाने रस्त्यालगतच पण डोंगरावर स्वतःसाठी एक झोपडी बांधली होती. त्याला 4 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा होता. तो, त्याची बायको, तिची धाकटी बहीण आणि त्यांची 2 मुलं असे सगळे तिथे राहत होते. त्याची बायको आणि तिची बहीण एक दिवस सकाळी घरापासून थोडं वर डोंगरावर गवत कापत असताना अचानक वाघीण तिथे आली होती आणि तिने त्या माणसाच्या बायकोला ओढून नेलं होतं. तिची धाकटी बहीण त्या वाघिणीमागे जवळजवळ 100 यार्डांचं अंतर हातात काठी उगारून, हवा तर मला घेऊन जा पण माझ्या बहिणीला नेऊ नको असं ओरडत धावत गेली होती. तिचं हे धाडसी कृत्य गावामधले लोक बघत होते. त्या मृत बाईला 100 यार्डापर्यंत वाहून नेल्यानंतर वाघिणीने तो मृतदेह खाली ठेवला होता आणि तिच्या पाठलागावर असलेल्या तिच्या बहिणीकडे वळली होती. मोठ्याने डरकाळ्या फोडत वाघिणीने बहिणीच्या दिशेने उसळी मारताच बहीण मागे वळली होती आणि डोंगर उतारावरून वेगाने धावत रस्ता ओलांडत गावाच्या दिशेने धावत सुटली होती. डोंगरावर काय घडलं होतं ते तिला गावातल्या लोकांना सांगायचं होतं. त्यांनी तो सगळा प्रकार बघितला असल्याचं तिला माहीतच नव्हतं. प्रचंड वेगाने धावत आल्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. ती प्रचंड घाबरली होती. काय आणि कसं सांगू असं तिला झालं होतं. त्यामुळे तिचं सगळंच बोलणं असंबंध होतं. त्यानंतर वाघिणीने ओढून नेलेल्या बाईची सुटका करण्यासाठी गावातली काही माणसं ताबडतोब बाहेर पडली होती. ती रिकाम्या हाताने परत येईपर्यंत या बहिणीची वाचा गेली होती. मला ही सगळी गोष्ट गावात सांगण्यात आली होती. मी त्या झोपडीच्या दिशेने जाण्यासाठी डोंगर चढायला सुरुवात केली. तेव्हा ती बहीण कपडे धुवत होती. तिची वाचा जाऊन जवळजवळ वर्ष झालं होतं. तिच्या डोळ्यात दिसणारी वेदना वगळता मला ती अगदी नॉर्मल वाटली. मी तिच्याशी बोलण्यासाठी थांबलो आणि तिच्या बहिणीला मारणाऱ्या वाघिणीच्या शिकारीसाठी मी आलो असल्याचं तिला सांगितलं. हे ऐकल्यावर तिने दोन्ही हात जोडले आणि माझ्या पायांना स्पर्श करण्यासाठी ती खाली वाकली. तिच्या या वागण्याने मला ओशाळल्यासारखं झालं, पण तिचं हे वर्तन मी समजू शकत होतो. मी तिथे नरभक्षक वाघिणीला मारण्याच्या उद्देशाने गेलो होतो खरा, पण ती त्याच परिसरात दुसऱ्यांदा शिकार करत नसल्याची तिची ख्याती होती. एकदा खाऊन टाकलेल्या शिकारीकडेही ती पुन्हा परतत नसे. शेकडो चौरस मैल परिसरात तिचा वावर होता. त्यामुळे माझं उद्दिष्ट पूर्ण करणं म्हणजे गवताच्या भाऱ्यामध्ये सुई शोधण्यासारखं होतं. आज आपण इथेच थांबूया. पुढं या कथेमध्ये काय झालं हे बघण्यासाठी आपण कथेचा पुढचा भाग घेऊन पुन्हा लवकरच भेटू. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, सोबत दिलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. या रोमांचक कथेचा पुढचा भाग घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.